नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका भक्तिमय प्रवासाला. सर्वप्रथम श्री खंडोबाच्या जेजुरीचे दर्शन आणि त्यानंतर सासवड येथे माऊलीच्या पवित्र पालखीचे दर्शन घेणार आहोत. चला अनुभवूया वारीची भक्ती, श्रद्धा आणि सहवास. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. दर्शनासी व्याकुळ झालो, रूप तुझे पहाया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत जेजुरी येथे. खंडोबा मंदिराचे महत्त्व पाहिलं तर जेजुरी हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांपैकी एक आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे श्री खंडोबा महाराजांचे भव्य मंदिर डोंगरावर वसलेले आहे. श्री खंडोबा हे भगवान शिवाचे मार्तंड भैरव स्वरूप मानले जाते. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे ते कुलदैवत आहेत. जेजुरीच्या खंडोबाला येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने भक्त वंदन करतात. पुराण कथेनुसार पाहिलं तर श्री खंडोबा यांनी मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे दृष्टांतांचा नाश करणारे आणि भक्तांचे संकट दूर करणारे देव मानले जातात. जेजुरीची आणखीन एक खास ओळख म्हणजे भंडारा, जो की हळदीचा असतो. मंदिर परिसरात उधळला जाणारा हळदीचा भंडारा हा विजय, समृद्धी, मंगल आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जेजुरीला प्रेमाने सोन्याचे. दरवर्षी चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या, पौर्णिमा आणि इतर उत्सवांच्या काळात लाखो भाविक जेजुरीच्या दर्शनासाठी येतात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या चढताना भक्त येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत श्रद्धेने दर्शनासाठी येतात. जेजुरीची श्री खंडोबा हे शौर्य, भक्ती, न्याय, संरक्षण आणि लोककल्याण यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत जेजुरीच्या खंडोबा मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय प्रवासासाठी आमच्यासोबत